पौर्णिमेच्या दिवशी घरात केली जाणारी ही सेवा खरंच घरात लक्ष्मीचं पाऊल पडतं असं म्हणतात. आजचा हा संपूर्ण दिवस खूप पवित्र, शांत आणि पॉझिटिव्हिटी असणार आहे. आणि आजचा हा माघी पौर्णिमेचा हा व्लॉग आहे, तर नक्की बघा पूर्ण. आणि अगदी छान असं माघी पौर्णिमेच्या दिवशी काय काय सेवा केल्या जातात आणि छान अशी घरात पॉझिटिव्हिटी निर्माण होते, हेच मी तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे. तर ब्लॉग बघा पूर्ण शेवटपर्यंत. तर नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला, आजच्या दिवसाची सुरुवात ही तुळशीच्या पूजेने होत असते माझी, तुम्हाला माहीतच आहे नेहमी. पण मी नेहमी दाखवत नसते, पण छानपैकी एखादं काही फेस्टिवल असलं, काही ओकेजन असतं, तेव्हा नक्की मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पौर्णिमेच्या दिवशी आमच्या घरी कोणकोणत्या सेवा केल्या जातात. सकाळच्या तुळस पूजेपासून तर देवीची आरती, लक्ष्मी विष्णू भगवानांची पूजा, मंगल कलश स्थापना आणि पुरणपोळीचं नैवेद्य. आज देवीचा कुलाचारही करायचा असतो, पण सगळ्यात आधी सकाळ झालेली आहे, तर आपण तुळशीची पूजा वगैरे मी इथे करून घेत आहे. दिवसाची सुरुवात तुळशीच्या पूजेशिवाय अपूर्णच वाटते मला. तर तुळस मातेच्या चरणी मनातली सगळी चिंता सोपवली आणि घरात सगळे काम सुख, कायम सुख, शांती आणि आरोग्य नांदो यासाठी मनापासून प्रार्थना करत असते मी. आणि असं जर केलं ना, अगदी मनाला आणि आपल्या घराला खूप पॉझिटिव्हिटी लागतं. नक्कीच करून बघा तुम्ही. एक दिवस म्हणजे नक्की करा आणि त्याचा अनुभव घ्या. खूप छान मनाला आणि आपल्या दिवसाला अगदी प्रसन्न असं करून टाकतो. आणि छानपैकी सकाळ झालेली आहे असं खूप छान वाटतं. तर मला तर खूपच छान वाटतं आणि अशाच माझी सुरुवात होत असते. तर छानपैकी पूजा करून घेतलेली आहे. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात. आज आहे माघी पौर्णिमा, तर त्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर त्याच निमित्ताने सगळं आवरून झालं आहे. सकाळची कामं, बाकीची कामं राहिली ती करून घेते. आता काही पूजेचं वगैरे करायचं आहे. आज देवीच्या आरत्या वगैरे लागतात, देवीचा कुळाचार करायचा असतो, तर तो मी करून घेणार आहे इथे. आणि भरपूर अशी कामं आहेत. तर पौर्णिमा आहे, तर पौर्णिमेच्या दिवशी मी काय काय सेवा करत असते हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत, जेणेकरून आपल्या घरात छान अशी पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि छान वातावरण असं असतं. तर हे केल्याने मन अगदी शांत आणि प्रसन्न होऊन जातं. तर बघून घेऊया आजची काय काय सेवा करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी. म्हणजेच तुम्ही दर महिन्याची पौर्णिमा येईल ना, तर त्या दिवशी या पद्धतीने तुम्ही सगळ्या सेवा करू शकता. तर चला व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत. तर आठवड्यातून 2 ते 3 दिवस किंवा मग असं काहीतरी अमावस्या पौर्णिमेला काही फेस्टिवल असेल, त्या दिवशी पाण्यामध्ये नक्की मीठ, हळद आणि गोमूत्र हे आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला पोछा मारून घ्यायचा आहे. कारण या पाण्याने पोछा मारल्यानं घरात छानपैकी अशी पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि सगळी जी निगेटिव्हिटी असेल ते दूर होते आणि छान अशी फिलिंग होते, घरात शांतता वाटते. तर अशा पद्धतीने पोछा वगैरे मारून घेतला. तर पौर्णिमेच्या दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपन लावून दरवाजावर स्वास्तिक वगैरे काढून घेणार आहे मी आणि रांगोळीने छानपैकी घर सजवून घेणार आहे. कारण म्हणतात ना, लक्ष्मी मातेचं पहिलं पाऊल हे आपल्या उंबरठ्यावरच पडत असतं. म्हणून छानपैकी उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे. आणि उंबरठ्याला लेपन केलं म्हणजे घरात छान अशी पॉझिटिव्हिटी निर्माण होते. तर ते सुकल्यानंतर मी तिथे स्वस्तिक वगैरे काढून घेईल आणि दरवाजा स्वच्छ असा पुसून घेतलेला आहे आणि त्याच्यावर सुद्धा मी हळदीचं आणि कुंकवाचं स्वस्तिक इथे काढून घेत आहे. त्याच्यानंतर सुकलं म्हटलं चला स्वस्तिक काढून घेतलं उंबरठ्यावर
कुंकवाने. त्याच्यानंतर खाली रांगोळी काढून घेत आहे मी इथे. आता रांगोळी वगैरे काढली ना तर दरवाजा आपला जो दरवाजाचं आपलं मुख असतं ना ते छानपैकी सुशोभित असायला हवं. आणि लक्ष्मी मातेचं आगमन इथूनच होत असतं. सगळी पॉझिटिव्हिटी आपल्या दरवाज्यातूनच आतमध्ये येत असते. म्हणून सगळ्यात आधी दरवाजा आपला छानपैकी सुशोभित केला गेला पाहिजे. रोज नाही करू शकत असाल तर आठवड्यातून एक दिवस तरी छानपैकी अशा पद्धतीने दरवाजा सुशोभित करायचा. आणि रांगोळी वगैरे तर आपण आणि उंबरठ्याला तुम्ही एक आठवड्यातून वार ठरवायचा, त्या दिवशी केलं तरीही चालतं. आणि छान रांगोळी वगैरे सुद्धा तुम्ही इथे काढू शकता. आणि रोज थोडीशी काढली किंवा मग 2-3 दिवस जरी ती रांगोळी ठेवली छान असेल तर आपलं घर अगदी पॉझिटिव्हिटी वाटतं आणि सुंदर दिसतं असं दिसायला. तर फुलं वगैरे वाहून घेतली, उंबरठ्याची पूजा वगैरे करून घेतली. अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी मी नक्की करत असते. अशा पद्धतीने सकाळी करा किंवा मग तुम्हाला टाईम भेटेल त्यावेळेस केलं, दिवसातून केव्हाही चालतं. तर छान रांगोळी काढून घेतलेली आहे, पूजा वगैरे करून घेतली, दिवा लावून घेतला, उंबरठ्याची पूजा केली, जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल आणि सकारात्मकता कायम राहील. याच्यासाठी मी हे सगळं करून घेत असते. कारण अशाच आपली ज्या परंपरा आहेत त्या आपण केल्या पाहिजे. आणि याच्याने केल्या पाहिजे म्हणजे एक की घरात छान असं पॉझिटिव्हिटी वातावरण निर्माण होत असतं. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालाही असाच अनुभव, एक छानपैकी असा अनुभव येईल तुम्हाला. त्याच्यानंतर गॅस वगैरे किचन ओटा स्वच्छ करून घेतला. म्हटलं चला स्वयंपाकाची सुरुवात करण्याआधी आपण इथे छानपैकी किचन गॅसची पूजा करून घेऊया. कारण पौर्णिमेच्या दिवशी मी अन्नपूर्णा मातेची अशा पद्धतीने गॅसची पूजा वगैरे करून घेत असते. आपला जो किचन ओटा आहे त्याच्या मागे स्वस्तिक काढून घेतलेला आहे, हळदीने स्वस्तिक काढून घेणार आहे मी. आणि त्याच्यानंतर स्वयंपाकघरात गॅस आणि ओट्याची अन्नपूर्णा मातेच्या रूपात पूजा करून घेणार आहे. कारण घरात आपल्या अन्नधान्याची कमतरता कधीच भासू नये हीच प्रत्येक गृहिणीची मनापासून इच्छा असते. म्हणून आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा ही करायलाच हवी. तुम्ही बघा जुन्या काळामध्ये छानपैकी आधी चुला वगैरे असायचा, त्याची पूजा वगैरे करत असायचे. रोजच ते पूजा करायचे. स्वयंपाक आधी सुरू करण्याआधी चुल्याला अगदी लेपलं वगैरे जायचं मातीने, शेणाने छानपैकी सारवलं जायचं रात्री. आणि सकाळी उठून छान त्याची पूजा करायचे, नंतरच स्वयंपाकाला सुरुवात होत असे. तर अशा पद्धतीने स्वयंपाक आपण करून घेतला ना तर घरात छानपैकी अशी पॉझिटिव्हिटी निर्माण होते. तर मी सुद्धा आता ही छानपैकी अशी पूजा करून घेत आहे इथे. आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती इथे ठेवली आहे एका वाटीमध्ये. तर आणि गॅसची पूजा, गॅसवर सुद्धा मी छान असं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि त्याची पूजा मी इथे करून घेत आहे. तर अशा पद्धतीने पूजा करून घेत असते मी नेहमी पौर्णिमेला. आणि काही शुक्रवारी वगैरे फक्त गॅसची वगैरे पूजा मी इथे करून घेते. रोज जरी नाही जमलं पण नक्की या दिवशी तरी मी करत असते. तर अशा पद्धतीने करून घेते. कारण आपलं कसं आहे सकाळीच सगळे कामं तर सकाळीच उठल्याबरोबर अगदी टिफिन वगैरे बनवायचं असतं, म्हणजे तेव्हा नाही जमत. पण असं नंतर मी स्वच्छ गॅस वगैरे करून घेतलेला आहे. टिफिन झाला, चहा वगैरे बनवून झाली, पण स्वयंपाक वगैरे बाकी आहे. ही बाकीची कामं झाली. किचन ओटा स्वच्छ करून घेतला, घासून पुसून घेतला आणि त्याच्यावर हे सगळं पूजेचं मांडून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने अन्नपूर्णा माता आपली देवाऱ्यातली घेऊन तांदळाच्या वाटीत ठेवून छानपैकी पूजा करून घ्यायची आहे. आणि हळदी कुंकू आणि देवी मातेला छान नंतर नैवेद्य दाखवायचा आहे. पण सगळ्यात आधी म्हटलं चला गॅसची पूजा करून घेऊ. आपल्या घरात असं केल्याने छान अन्नपूर्णा मातेची कृपा आपल्यावर राहते नेहमीच. आपल्याला अन्नधान्याची कधीच कमतरता होत नाही. म्हणून अशा पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे. तर ही पूजा अगदी छान आणि मन प्रसन्न होऊन जातं अशी पूजा केली ना. तर घरात आणि किचन बघा तुम्ही अशा पद्धतीने पूजा मांडली. नुसती तुम्ही साधी देवपूजाही करा, छान दिवा लावा, धूप लावा, खूप छान प्रसन्न असं वातावरण वाटतं. आणि अशी पूजा जर मांडली असेल ना तर घर अगदी छान प्रसन्न होऊन जातं अगदी.
माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीच्या आरत्या वगैरे लागत असतात आमच्याकडे. म्हणजे अगदी पवित्र असा दिवस आहे. देवीच्या आरत्या लागतात, पुरणाच्या आरत्या कराव्या लागतात. पुरण वगैरे बनवून घेतलं होतं, म्हणजे स्वयंपाक वगैरे मी सगळा बनवून घेतलेला आहे. यामधल्या याच्यात ते पूर्ण काही तुमच्यासोबत मी शेअर केलेला नाही स्वयंपाक. फक्त मी काय काय पूजा करते हे तुमच्यासोबत शेअर करत आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक आपल्या सगळ्यांना येतच, प्रत्येक गृहिणी, आणि मराठी गृहिणी असली म्हणजे पुरणपोळी तर येणारच आहे. तर अशा पुरणाच्या आरत्या बनवून घेतल्या आणि आरत्या मी इथे लावून घेत आहे आणि नैवेद्याचा ताटही काढून घेतलेला आहे. माघ पौर्णिमा ही, माघ महिन्यातील पौर्णिमा ही साजरी केली जाते. खूप पवित्र असते ही पौर्णिमा. आणि UPमध्ये तर छान प्रयागमध्ये तिथे मेला वगैरे भरलेला असतो. म्हणजेच 3 नद्यांचा संगम जिथे जिथे असेल आणि पवित्र नदींमध्ये स्नान करण्याचंही आजच्या दिवशी स्नान दान करण्याचं महत्त्व असतं. तर या पुरणाच्या आरत्या लावून घेतलेल्या आहेत. तुळजाभवानी असो किंवा मग कोणतेही 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची कुलदेवता जी असेल, खंडोबा असतील, कोणत्याही देवी देवतांची आजच्या दिवशी छानपैकी अशी पूजा केली जाते. घरात ज्याचे देवीचे टाक असतील तर अशा पुरणाच्या आरत्या वगैरे लागतात. म्हणजे गावोगाव थोडासा कुलाचार बदलत असतो. तर आता जरी तुळजाभवानी माता असली आमची, तर आमच्या भागात जे केलं जातं त्या साईडचं, तर त्या पद्धतीने मी करते. प्रत्येकाच्या घरातला कुलाचार वेगळ्या पद्धतीचा असू शकतो, तर तो प्रत्येकाने केला गेला पाहिजे. आणि आजच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात हा कुलाचार होत असतो. तर त्याच पद्धतीने मीही करून घेतलेला आहे. आरती करून घेतली, दिवे लावून घेतले आणि नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने कुलाचार करून घेतला. आरती वगैरे झाली, त्याच्यानंतर नैवेद्य दाखवून घेतला. हे सगळं झालेलं आहे. मग तुमच्याशी शेअर करायचंच राहिलं. सकाळी छानपैकी असा मंगल कलश भरून घेतला होता, तो तुमच्यासोबत मी शेअर करते आहे. पौर्णिमा आहे. तुमच्या नारळ जर छानपैकी, माझ्या नारळ छान झालं होतं, त्याला कोंब आला म्हणजे काय मोठं झाड असं झालं होतं, तर मी तो चेंज करून घेतलेला आहे. आजच्या दिवशी चेंज करून घ्यायचा, नारळ बदलून घेतलेला आहे म्हणजे. आणि आपण दर शुक्रवारी, मंगळवारी आठवड्यातून 2-3 वेळा तरी, नाही तर मग रोजच मी त्याला पाणी वगैरे बदलून स्वच्छ धुवत असते. पण नारळाला आता छानपैकी झाड आलं होतं, मग म्हटलं तो चेंज करून घ्यावा. खूप मोठं झालं होतं ते. तर आज मी नवीन कलश इथे स्थापन करून घेत आहे. कलशात पाणी घेतलं, सुपारी, पैसा टाकून घेतला, फुलं, अक्षदा, गंगेचे, यमुनेचे, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी असा हा श्लोक आपल्याला म्हणून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने कलश स्थापना करून घ्यायची आहे. सगळं टाकायचं कलशावर, 5 बोटांनी ओढून घ्यायचे आहेत. स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि नारळ अशा पद्धतीने छान पाण्यात ओला करून तो करून घेतलेला आहे. मी याला हळदीचं म्हणजे मळवट वगैरे नाही भरत आणि देवीचं काही नाही भरत, कारण थोडंसं किचनमध्ये अंधार असताना तुमचं छान हवेशीर असलं ना, तर तुम्ही छान त्याला डेकोरेट करू शकता. पण म्हटलं रोजच त्याचं पाणी वगैरे चेंज करायचं, रोज बदलायचं, म्हणून मी काही त्याला काही वगैरे घातलेलं नाही. असं सिंपल पद्धतीनेच मी मंगल कलशाची स्थापना ही करत असते. तर ती करून घेत आहे मी इथे आणि छान फुलं वगैरे चढवून देते. त्याची पूजा करून घेतलेली आहे. आणि देवाऱ्याच्या आपल्याला उजव्या साईडला हा मंगल कलश स्थापन करायचा आहे. तुमचा देवारा जर मोठा असेल तर तुम्ही देवाऱ्यात ठेवू शकता, नाही तर मग देवाऱ्याच्या मी साईडला ठेवलेला असतो. माझा देवारा तुम्हाला माहीतच आहे, छोटा आहे, तर मी साईडला ठेवते. ते बघा इथे दिसेल तुम्हाला, साईडला मंगल कलश मी स्थापन केलेला आहे. अशा पद्धतीने ठेवलेला असतो. एक डिश घ्यायची, त्याच्यात तांदूळ टाकायचे आणि कलश स्थापून घ्यायचा आहे. माघ महिन्यातील पौर्णिमा अगदी पवित्र मानली जाते, म्हणून इथे आज लक्ष्मी माता आणि विष्णू भगवानांची इथे पूजा वगैरे करून घेणार आहे. पवित्र नद्यांचं स्नान केलं जातं. सूर्यदेवालाही अर्घ्य दिले जातं सकाळी सकाळी. गरिबांना अन्नदान वस्त्र करणं हेही पवित्र मानलं जातं. पौराणिक कथेनुसार माघ पौर्णिमेला गंगा, यमुना व इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पापांची मुक्ती मिळते, मोक्ष प्राप्त होतो असं मानलं जातं. तीळ, काळे तीळ, अन्न आणि कपड्यांचे दान धर्म करावा. माघ महिन्यातील चालणाऱ्या या माघ स्नानाला अनेकल्पवास लोक शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा दिवस असतो. विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेची या दिवशी पूजा केली जाते. सुख समृद्धी येते असं म्हटलं जातं. चंद्रदेव आणि लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक संकट दूर होत असतात असंही म्हटलं जातं. तर मी इथे जे माझ्या घरात लक्ष्मी माता, विष्णू भगवानांची, आणि मी इथे दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करत असते, तीही करून घेणार आहे. पण म्हटलं त्याच्या आधी आता इथे कुंकुमार्चन करायचं आहे देवीच्या टाकावर, ते सुद्धा मी इथे करून घेणार आहे.
देवीच्या टाकावर आजच्या दिवशी कुंकुमार्चन केलं ना खूपच चांगलं आणि पवित्र असतं. आणि दर पौर्णिमेलाही केलं तर अगदी उत्तमच आहे. तुम्हाला होत असेल तर तुम्ही दर पौर्णिमेला करू शकता. मला जर एवढ्या सगळ्या पूजा आणि सेवा करायच्या असतात ना, खरंच जितकं होईल शक्य असतं तितकं मी माझ्या पद्धतीने करत असते. तर इथे तुळजाभवानीचा टाक घेतला आहे किंवा मग लक्ष्मीचा घेऊ शकता. त्याच्यावर अभिषेक करून घेत आहे मी. देवीचा एखादा मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला त्याच्यावर दूध आणि पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने सिंपल पद्धतीने मी पूजा वगैरे करत असते. आपल्याने शक्य होतं ना माणसाने तितकं नक्कीच करावा. जितकं तुमच्या काही शक्य होईल याच्यापेक्षा अजून डबल होत असेल, जितकं करता येईल तेवढं करा. तुम्ही नक्कीच पाट मांडून घेतला. साईडला एक डिशही ठेवली आहे, कारण कवड्या वगैरे ठेवलेल्या आहेत मी. त्यांची पूजा आजच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी मी करून घेते. त्यांनाही अभिषेक वगैरे करून पवित्र करून घ्यायचं आणि त्यांच्यावर सेवा करायची. त्याच्यानंतर त्या परत स्थापन करायच्या आणि कुंकुमार्चन करून घेत आहे. हे मधले 3 बोटं असताना त्याच्यात थोडंसं कुंकू पकडायचं, पायापासून तर डोक्यापर्यंत न्यायचं आणि देवीचा मंत्र म्हणून घ्यायचा आहे. ओम ऐं क्लीं चामुंडा विच्चै किंवा मग ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः असं म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आणि तुळजाभवानीच्या टाकात तर तुळजाभवानीचाही मंत्र म्हटला तरीही चालतं. श्री सुक्तम म्हटलं ना त्याच्यापेक्षा अतिशय उत्तम आहे. 16 वेळा श्री सुक्तम म्हणायचं आणि देवीच्या टाकावर कुंकुमार्चन करायचं आहे. अगदी थोडंसं घेतलं आहे मी. थोडंसं घ्यायचं अगदी, नाही तर मग खूप कुंकू जमा होतो. तर थोडंसं कुंकू घेऊन अशा पद्धतीने कुंकुमार्चन करायचं आहे. तर आता मला हा भरपूर टाईम लागणार आहे सगळी सेवा करण्यासाठी. तर अशा पद्धतीने मग विष्णू भगवानांचा सुद्धा मंत्र म्हणून घ्यायचा आहे आपल्याला 108 वेळा. त्याच्यानंतर लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा 108 वेळा आणि श्री सुक्तम म्हणून घ्यायचं आहे 16 वेळा. तर अशा पद्धतीने सगळ्या सेवा मी इथे करून घेतलेल्या आहे आणि छान अशी पूजा करून घेतली आहे. ही दुपारच्या टायमाला पूजा केली आणि संध्याकाळी छानपैकी सत्यनारायण करून घेणार आहे. घरातल्या घरात आपल्या छोटंसं पाटावर मांडायचं. नेहमीच मी तुमच्यासोबत तसं शेअरच करत असते. तर अशा पद्धतीने पूजा माझी होत असते. तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी कोणकोणती सेवा करता ते नक्की मला सांगा. अशा पद्धतीने आमचा पौर्णिमेचा पवित्र दिवस गेला. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच घरगुती पवित्र व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा.